एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेत जर विचार केला ना मित्रांनो, तर आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील घरी बसल्या ही स्पर्धा पाहू शकता. एक वेगळी आणि चांगली संकल्पना संतोष बत्ने आणि टीम घेऊन आलेत. मैदान देखील पहा किती सुंदर सजवलं. विकेट देखील पहा अगदी मोहात आणि प्रेमात पडावं इतकी सुरेख विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. मैदानाच्या चहूबाजूने देखील आपण पहा भगवे पट्टे देखील पाहायला मिळतात. ज्या पट्ट्यामुळे या मैदानाला आणखीन चांगले चांद लागलेत. तर यस पंच लगेच सामना चालू करायचा आहे. मंगेश साळुंखे आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तर दुसरे पंच आपण पाहतो तेजस नारनवर यांना. राजू नरळे वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. ऑन अ मार्कवरती आपल्याला PTC 11 संघाचा सलामीवीर पाहायला मिळतोय. तर जीत ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. सर्कलचं हे षटक अर्थात पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाची सांगता निर्माण करण्यासाठी अर्थातच घेऊन आलेत वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात राजू नरळे. तर ऑन मार्कवरती आपण पाहतोय जीत या फलंदाजांना. पाहायचं आहे डावाची सुरुवात कशा पद्धतीने केली गेली जाईल. जय मल्हार फॉर फिटनेस मॅच ए हा संघ आपण पाहतो क्षेत्ररक्षण करणारा संघ. पहिला चेंडू पहा अतिरिक्त थोडीशी उसळी घेतली जिथे या चेंडूचा नीटसा अंदाज बांधता आला नाहीये. एक धाव मात्र निश्चितपणे काढली आहे. एका धावेनं श्री गणेश या जरूर केला आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती बिन गडीबात 1. बघा 1 या धावानं डावाची सुरुवात केली आहे. जीत आणि दुसरीकडे पाहतो चिन्मय ही जोडी. हो थोडासा खालती राहिला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवला आहे. डॉट प्रकारचा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. राजू नरळे या संघातील सर्वाधिक उंचीचे खेळाडू आणि या गोलंदाजाची खासियत अगदी खांद्याच्या साह्यानं चेंडू फेकण्याची किमया या गोलंदाजा. ओहो पुन्हा एकदा पहा तोच टप्पा तीच दिशा आहे. अगदी लेन टू लेन गोलंदाजी पाहायला मिळते आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला. अर्थातच पहिल्या षटकातील 3 चेंडू समाप्त झालेत आणि 3 चेंडू मागे फक्त मिळवली 1 धाव. कामोटेंकडून मारा करणारे गोलंदाज राजू नरळे आपण पाहतोय थोडेसे बाहेर निघालेत. पाहायचं आहे मिड ऑफच्या डोक्यावरून गणेश अहिरे या चेंडूला निश्चितपणे फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघाची एकूण धावसंख्या आता पोहोचली बिन गडीबाद 3 ही धावसंख्या. या षटकातील चेंडू झाले 4. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पाहायचं येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका शोधला जाईल का. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. तुम्हाला पहिल्या षटकामध्ये फटकेबाजी ही करावीच लागेल. परंतु पहा थोडेसे बाहेर निघालेत आणि चेंडू देखील तेवढाच मोठा बाहेर निघताना पाहायला मिळतोय जिथे पंचांनी अवांतर घोषित केला आहे. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय बिन गडीबाद 4 ही धावसंख्या. चैतन्य आणि जितू ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ कोळेकर यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुन्हा एकदा राजू ओहो दांडी गुल केली आहे. बत्त्या गुल. पहिला फलंदाज त्रिफळाची पहिला हद्रा PTC 11 या संघाला.
तर अशोक मैदानाचा ताबा घेतात. 5 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि योगेश 5 चेंडूंचा धावफलकावरती आपण पाहतो काय फक्त 4 धाबा. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे. एखादा मोठा फटका देखील मारून दिला नाही आहे. एवढी सुरेख आणि चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते आहे. अचूक टप्प्यावरती आणि नियंत्रित मारा काय असतो ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण मी म्हणेन राजू नरळे या गोलंदाजांनी दाखवलं आहे. अनेक विक्रम अनेक चांगल्या स्वरूपाच्या खेळ्या या मैदानावरती यांनी देखील केल्यात. परंतु कळंब 11 चषकाच्या माध्यमातून पाहायचं आहे राजू नरळे कसे प्रभावित करतील. चेंडू तर चांगला फेकला जिथे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. तर 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेनं पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 1-6 ही धावसंख्या. अशोक या फलंदाजाचा विचार केला तर व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात. तर जीत 1 या धावसंख्येवरती जिथे एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा पाहतोय फक्त आणि फक्त 1-6. कळंब 11 स्पोर्ट्स क्लब आयोजित कळंब 11 चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. आत्मसन्मानाची स्वाभिमानाची अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. तर या चालू वर्षातील ही पहिली क्रिकेटची स्पर्धा आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असणार आहे 2025 या वर्षातील पहिली स्पर्धा आपण जिंकायची. या उद्देशानंच प्रत्येक संघ मैदानामध्ये उतरेल यात मात्र शंकाच नाही आहे. पण बघायचं आहे कोणता संघ चॅम्पियन कळंब 11 चषकाचा मानकरी ठरेल. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया पुन्हा एकदा जिथे आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. तर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन आलेत अंकित राबात. फटका चांगला सजवला आहे. या फटक्यामध्ये उंची जास्त आणि अंतर कमी पाहायला मिळालं. फलंदाज अशोक बॅक टू डग आउट. सॉरी जीत. बघा सलामीवर जीत आऊट झालेत. सलामीवर इतकीशी चांगली कामगिरी करू शकले नाही आहेत. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो जिथे अशोक 2 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात. आता बघा 4थ्या क्रमांकावरती वर्णी लागले फलंदाज हर्ष या फलंदाजाची. PDC 11 या संघाचा विचार केला तर या हंगामामध्ये नौका संघ आहे. अनुभवाची जरूर कमी आहे. अनुभवातूनच या ठिकाणी काही शिकाय मिळतं. तो अनुभव निश्चितपणे आपल्याला कुठेतरी कमकुवत पाहायला मिळतो आहे. अंकित रावतचा विचार केला तर तो सातत्याने या मैदानावरती दरवर्षी दर हंगामाला या मैदानावरती खेळत असतो. त्याचा परफॉर्मन्स ऑल ओव्हर चांगला राहिला आहे. अगदी गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये अंकितनं प्रभावित केला आहे. आणि तोच खेळाडू आपण पाहतो इन ॲक्शन गोलंदाजीच्या मार्कवरती. पुन्हा एकदा ट्रॅप रचला आहे जिथे क्षेत्ररक्षक गणेश चेंडू खाली येत आहेत. आणखीन एक खतरा या षटकामध्ये दुसरा झटका बसतोय PDC 11 या संघाला. तर यस थोडीशी विकट अवस्था जरूर पाहायला मिळते PDC 11 संघाची. आता मात्र 5व्या क्रमांकावरची धुबे हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या 3 विकेट 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस A हा संघ आपण पाहतो क्षेत्ररक्षण करणार. स्विच शीट अगदी दुहेरी तलवारीचा उपयोग करताना पाहायला मिळाले. अगदी पहिला चेंडू आहे आणि त्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला जातो आहे. संघाची एकूण धावसंख्या थोडीशी हलती राहते अगदी कासवाच्या गतीनं. 8 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. षटक क्रमांक 2 आणि षटकातील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. शॉट
चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. थोडीशी अकूट टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. अकूड आणि अतिरिक्त उंची देखील पाहायला मिळाली. नीटचा अंदाज बनता आला नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 3 गडी बाद 8 ही धावसंख्या जरूर पाहतोय धावफलकावरती. अंकितचं कौतुक करावं लागेल. एलाच्या इकडून मारा करणारे गोलंदाज अगदी काय लेन टू लेन गोलंदाजी पाहायला मिळते आहे. काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये गेला तिथे क्षेत्ररक्षक मंगेश बागल उपस्थित आहेत. एका धाबेत समाधान मानावं लागलं. एका धाबेनं संघाची एकूण धावसंख्या यस षटक क्रमांक 2 होतोय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. चला 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय फक्त 3 गडी बाद 9 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अजून देखील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो. अर्थात 12 चेंडूंचा. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किमान मी म्हणले या संघाला कमीत कमी मॅक्सिमम 20 धावा या कुटाव्या लागतील. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये फलंदाजांची तर फळी पाहिली ना, गणेश अहिरे असतील, रोहित गुटुकडे असतील, राहुल जाधव सारखा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित रावत सारखा खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतोय. राजू नरळे सारखे खेळाडू या संघामध्ये जे कोणत्याही क्षणाला सामना फिरकवण्याची ताकद असलेले खेळाडू आहेत. त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. अगदी सातत्याने या मैदानावरती मोठमोठ्या खेळ्या देखील आपण पाहिल्यात. गणेश अहिरे हा देखील आपल्याला इन फॉर्ममध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तर नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय 9 धावा झाल्या. तर रोहित गुटुकडे याच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. तो रोहित फटका चांगला सजवला आहे. बघायचं या फटक्यामध्ये ताकद किती आहे. हो, या फटक्यामध्ये आहे ताकद. अक्षरशः चेंडूला दिलंय मिड ऑफच्या डोक्यावरून स्टेडियमच्या बाहेर 6 धावन करता. वेगाचा पुरेपूर फायदा उचलला आहे आणि अशा फटक्याची गरज देखील आहे. पुन्हा एकदा जिथे पाहायचं तेच क्षेत्र निवडलंय. फक्त ताकद कमी पडली आहे. ओ, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल कंप्लीट केला आहे. चौथा झटका बसला आहे. परंतु असा या अगोदर जो फटका सजवला होता ना त्यावेळेस असं वाटलं होती कुठेतरी आता मोठी फटकेबाजी होईल. तर आपण पाहतोय मित्रांनो तरडपगावचे सरपंच हनुमंत फिसाळ साहेब मुकादम यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर साहेबांचं शब्द सुमनांच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. तर त्यांच्यासमोर आपण पाहतोय मनोजी सपकाळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळतं आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती जिथे आता मात्र हात खुले करण्यास सुरुवात केली आहे. तिथे पहिल्या 2 षटकामध्ये हे फलंदाज शांत होते. तर तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आहे. जर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज आऊट झाले आणि तिसऱ्या चेंडूवरती पाहतोय काय 2 धावा देखील वसूल केल्यात. 17 झालेत धावफलकावरती. स्वतः संघनायक आणि क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतात. अंगात रोहित फटका चांगला आहे. थोडासा शॉर्ट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला अलॉंग द कार फीट. मंगेश चेंडूवरती आले. काय फेकी होती, परंतु तितकीच चांगली रनिंग बिटवीन विकेट देखील पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 4 गडी बाद 19 ही धावसंख्या. रोहित गुटुकडे आपण पाहतोय DK. फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह जिथे क्षेत्ररक्षक विशाल तैनात आहे.
एका धावेत समाधान मानावं लागेल. संघाची एकूण धावसंख्या मित्रांनो पाहतोय 4 गडी बाद 20. 3 चेंडू मागे 5 या धावसंख्येवरती अंगद जरूर खेळतायत. अजून देखील काही चेंडूचा खेळणं बाकी आहे. या चेंडूवरती षटकार शोधला जाईल का? फलंदाज आपण पाहतोय ऑन मार्कवरती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तर गेलाय, जिथे एक धाव तर कंप्लीट केली आहे. एका धावेत समाधान मानावं लागलंय, कारण तिने ओळखले अति काही संकटात नाही, स्वतःला सावरलाय. तर यस 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 4 गडी बाद 21 ही धावसंख्या. तर यस पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतो राजू नरळे वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेत. राजू नरळे पहा, अगदी पहिलं षटक ज्या पद्धतीनं हाताळलं होतं ना, त्याच पद्धतीनं चेंडू हाताळण्याची किमया चालू आहे. पहिलं षटक हाताळलं होतं तिथे फक्त 6 धावा दिल्या होत्या, त्यानंतर याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवला आहे. आता मात्र अतिथीगणांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं या व्यासपीठावरती. तर काही क्षणातच आपण या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा देखील पार पाडणार आहोत. यस सचिन देवकाते साहेब आणि गलांडे साहेब यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा यस वाईट आहे. थोडीशी अतिरिक्त उचली घेतली आहे, मग थोडंसं दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 22 ही धावसंख्या धावफलकावरती जरूर पाहतोय. षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक चालू असताना अगदी स्लॉक षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. अशा या षटकामध्ये देखील राजू नरळे यांनी शांत ठेवलाय, पावलांचा उपयोग जरूर केलाय. जिथे पाहायचं क्षेत्ररक्षक आहेत तैनात, फलंदाज होईल बाद. बघा PDC 11 कळंबोली या संघाची परिस्थिती पहा, अगदी थोडीशी बिकट होताना पाहायला मिळते. अगदी डावाची सुरुवात त्यांना चांगली करता आला नाहीये. मधल्या फळीतील फलंदाज अशोक एक फलंदाज सोडले ना, तर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचं काम केलं आहे. कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. तर राजू नरळे पुन्हा एकदा पहा, बॅक टू बॅक दुसरा मोहरा गारत. PDC 11 संघाला आणखीन एक झटका. कळंबोली 11 चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. काय सुरेख आणि अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील हे दृश्य दाखवण्यात येत आहेत. इतकी सुंदर संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. तर ऑन हॅट्रिकच्या बोल्यावरती पाहायला मिळतात. हॅट्रिक घेतली जाईल का? विकेट हॅट्रिक. येस यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या गोल केल्यात, या स्पर्धेतील पहिले खेळाडू ठरलेत विकेट हॅट्रिक घेणारे राजू नरळे. येस ओव्हर
तरी असं या षटकातील अजून देखील एक चेंडू बाकी आहे. 22 झालेत. तर यस अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला. यष्टीरक्षक राहुल चेंडू गॅदर करतायत. एकच धाव मिळाली. अर्थातच पहिलं उत्तरार्ध संपलंय. पहिल्या उत्तरार्धामध्ये आपण पाहतो 23 धावा केले तर 24 धावांचं आव्हान गाठायचं आहे. तर निश्चितपणे 24 चेंडूमध्ये 24 धावांचा पाठलाग करायचा. तर पाहायचं या 24 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला गेला जातोय. कारण दुसऱ्या सत्र चालू होण्या अगोदर आपण उद्घाटन सोहळा देखील सर या ठिकाणी पार पाडणार आहोत. कारण अतिथीगण पाहुणे मंडळी देखील आपल्याला या मंचावरती व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सहर्ष स्वागत करूया. कारण कोणत्याही कामाची सुरुवात आपण निश्चितपणे चांगल्या कार्यानंच करत असतो. आणि हे चांगलं कार्य अर्थातच उद्घाटन सोहळा 4 वेद 14 कला आणि 64 विद्यांचा अधिपती असणारा गणराया. तदनंतर आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती नजदीक अर्थात व्यासपीठावरती देखील राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील पाहायला मिळते. अशा या महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करूनच आपण या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहोत. अगदी काही क्षणातच आपण हा उद्घाटन सोहळा देखील पार पाडणार आहोत. खूप चांगली स्पर्धा कळंबोली 11 चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. तर यस श्री गणेश संघाचे संघनायक आणि जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस बी संघाचे संघनायक चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आजच्या दिवसातील ही जवळपास 4थी लढत असणार आहे. तर चला सलामीवीर मैदानामध्ये पाठवून देते. जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए संघाचे संघनायक आनंदमाने सरकार लीड करतात या संघाला. स्वतः संघ मालक आहेत. तर यांना विनंती आहे की चला आपण आपली सलामीची जोडी सलामीवीर मैदानामध्ये प्राचरण करायचे आहे. एक जबरदस्त सामना सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आला आहे. आपण पाहते 2025 हे नववर्ष आणि या नवीन वर्षाच्या आमच्या लाडक्या सर्व क्रीडा रसिकांना कळंबोली 11 चषकाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर हे मॅच बॉल चला मॅच बॉल द्यायचा आहे. 23 झाल्या 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक चेंडूमागे 1 धाव प्रति षटक 6ची सरासरी राखायची आहे. पहिला सामना झाला परेश 11 विरुद्ध साईनाथ जिते यस. तर तुकारामजी सरक साहेब यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक जबरदस्त नेतृत्व व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. तुकारामजी सरक यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आलेल्या सर्व अतिथीगणांचं पाहुणे मंडळींचं मान्यवरांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा शब्द सुमनांच्या माध्यमातून आम्ही करतोय स्वागत. आणि पुन्हा एकदा जाऊ या मैदानावरती जिथे माफक धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कारण इकडे जर पाहिलं राहुल जाधव याचा जर विचार केला ना मित्रांनो तर गेली 3 ते 4 हंगामापासून हा जबरदस्त फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याची मिड ऑफच्या साईडला असलेली चपराक मिड ऑफचे फटकेबाजी तंत्र तंत्रशुद्ध आणि मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपण जरूर पाहिली आहे. आणि आज देखील तशा स्वरूपाची फलंदाजी पाहायला मिळेल का. तर गोलंदाज आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात. कामोटेंकडून मारा करणारा गोलंदाज अवधूत. कामोटेंकडून मारा करणारे पॉवर प्लेचं षटक आहे.
अर्थातच हाणामारीचं षटक. चला श्रीगणेश संघाचे संघनायक आणि जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस बी या संघाने देखील तयार राहायचं. यानंतरची लगेच आपली मॅच असणार आहे. चला आपण दोन्ही संघनायकाने विकेटचा लगेच हा सामना संपल्याबरोबर ताबा घ्यायचा आहे. तर येस बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जातो आहे. पंच केलाय. ही तर आहे या खेळाडूची ओळख आणि ती ओळख दाखवली आहे. पहिल्या चेंडूवरती मिड ऑफच्या साईडला चपराक पाहायला मिळाली. स्वतःचा आणि संघाचं खातं खुलं केलंय. राहुलचा हा फेवरेट शॉट आहे. तो इलाका देखील त्याचा आहे आणि त्याच्या इलाक्यामध्ये त्याने चपराक दिली आहे. स्वतःचा आणि संघाचं खातं खुलं केलंय. श्री गणेशा केलाय 4 या धाब्यानं. येस आणि संघनायकाला देखील मानवंदना दिली आहे. अगदी त्याच्या चेंबूकडे त्यानं चेंडू पाठवला आहे. आणि निश्चितपणे या स्पर्धेसाठी देखील आनंद माने सरकार यांचं देखील खूप सहमोलाचं योगदान लाभलंय. आनंद माने सरकार म्हटलं की मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस. हो मोह आवरला नाहीये. जिथे दुसऱ्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवलाय अवधूत या गोलंदाजानं. काय PDC 11 संघाचा जर विचार केला ना मित्रांनो, हा संघ नवीन आहे. या हंगामामध्ये आपल्याला यावर्षी पहिल्यांदाच खेळताना पाहायला मिळतोय. ही स्पर्धा जवळपास त्यांची असेल 5वी, परंतु या हंगामामध्ये अनोखा संघ आहे. त्याच्यामुळे अनुभव या संघाकडे जरूर कमी आहे, पण अनुभवातूनच या ठिकाणी मी म्हणेल अनुभव मिळत असतो. निश्चितपणे या संघाला देखील खूप असे अनुभव मिळतील याबद्दल शंकाच नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 ही धावसंख्या पाहतोय. जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस एस संघाचा सलामीवर मात्र तंबूच्या आचरेला गेला आहे आणि 3ऱ्या क्रमांकावरती आलेत अंकित रावत. या देखील खेळाडूला कोण विसरणार नाही आहे. योगेश पाठीमागच्या आठवड्यामध्ये या खेळाडूने देखील मंत्रमुग्ध करून सोडलं होतं. अगदी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता अंकित रावतचा. अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहतो. अगदी डावखुऱ्या प्रतीचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळतील अवधूत. खूप मोठा असा रनअप असलेले हे खेळाडू आहेत. स्विच हिट केलाय वा या खेळाडूने देखील आपली ओळख दाखवली आहे. मानवंदना केले. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वागत केले चौकाराणीशी. संघाला घेऊन गेलेत 1 गडी बाद 8 या धावसंख्येवरती. बघा या देखील खेळाडूचा हा फेवरेट शॉट आहे. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. दुहेरी तलवारीचा उपयोग केलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती नीटचा आणि चांगला अभ्यास केलाय. 8 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अवधूत. थोडा स्वैर मारा पाहायला मिळतोय. बघा पंचांनी देखील आपले जमणे हात दोन्ही समांतर केलेत. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 9 ही धावसंख्या. 21-15. बघा अति दुष्काळात 13वा महिना. ना दसरा ना दिवाळी अशा बोनस स्वरूपाच्या धावा देताना पाहायला मिळतात अवधूत. अंकित व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. थोडेसे फिरले आणि फिरकावून दिलं. स्टेडियमच्या बाहेर 6 धावन करता. 20 चेंडू आणि 9 धाव्याची गरज. का पहिल्या षटकामध्ये या सामन्याची हवा काढून घेतली आहे. अगदी एखाद्या फुग्यातील हवा काढून घ्यावी तशी हवा काढली आहे. पहिल्या 4 चेंडूवरती तब्बल 15 धावा वसूल केल्यात. काय फलंदाजी पाहायला मिळते आहे. अवधूत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. तर अंकित येस पुन्हा एकदा वाईट चेंडू. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
तर 16 झालेत. पुन्हा एकदा पहा तोच टप्पा, तीच दिशा, अवांतर स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती. योगेश असं म्हटलं जाताना घर फिरले की घराचे वारसे देखील फिरतात. अगदी तशा स्वरूपाची परिस्थिती पाहायला मिळते. अगदी बिकट अवस्था. पहिल्या षटकामध्ये पूर्णशः बॅकफुटवरती पाहायला मिळाला आहे संघ. 17 धावा झालेत. 17 म्हटलं की खतरा होईल का? संभावना तर मी म्हणे खूप कमी आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये वर्चस्व निर्माण केलं आहे. फटका हा देखील खूप चांगला आहे. छत्रपतींचा छावा. या मिळतील तब्बल 6 धावा. फक्त एका धावेची गरज. एक नव्हे तर फक्त औपचारिकता बाकी आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळते. एका धावेची गरज आहे. निश्चितपणे मित्र म्हणेल आयोजकांचा अक्षरशः या टीमने वेळ वाचवला आहे. तर चला श्री गणेश संघाचे संघनायक आणि जे मल्हार स्मॅश 4 फिटनेस बी संघाचे संघनायक. हा सामना संपल्याबरोबर आपण लगेच दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा, विकेटवरती जायचं आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे. अंकित रावत या मैदानावरती बरसलाय, जिथे काही करावं लागलं नाही आहे. विजेता ठरला आहे जय मल्हार 4 फिटनेस स्मॅश ए संघ. विजेता संघाचं अभिनंदन. तर चला दोन्ही संघाला विनंती असेल, श्री गणेश संघाचे संघनायक आणि जय मल्हार 4 फिटनेस मॅच बी संघाचे संघनायक, आपण आपल्या 11 खेळाडूंसहित मैदानाचा ताबा घ्यायचा, विकेटवरती जायचं आहे, लाईनअप करायचं, एका रांगेमध्ये उभे राहायचं आहे. काही क्षणातच आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत. तर या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आपण आपल्या व्यासपीठावरती देखील अतिथीगणांना पाहतो. त्याच्यापैकी आपण जर पाहिलं तर मान्य श्री दिनकर शेठ पोफेटा डीजे कंट्रॅक्शनचे सर्वेसर्वा, तर आपण पाहतोय मान्य श्री पांडुरंगजी हातेकर साहेब ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर तरडप गावचे सरपंच